गुजरातमध्ये जन्माला आलेले एक संत परंपरेमध्ये एका संतांचं नाव सांगितलं जातं. ते गुजरातमध्ये जन्माला आलेले एक संत, त्या संतांचं नाव आहे नरसिंह मेहता महाराज. त्या नरसिंह मेहता महाराजांचं एक वचन, एक भजन भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्हाला सगळ्यांनाच बहुतेक जवळपास पाठ असेल, पाठ नसेल तर कान पाठ का होईना पण ते असेल. त्या भजनामध्ये संतांची वैष्णवाची एवढी गोड व्याख्या नरसिंह मेहताने सांगितले, ते आपल्या अभंगाला इथं साजेशी वाटते. ते भजन आहे का एवढं गोड आहे. नरसिंह मेहता म्हणतात, वैष्णव जन तो तेने कहीं जे पीड़ पराई हे जाने रे पर दुखे हे उपकार करे कोय मन अभिमान ना हे आने रे वैष्णव जन तो तेने कहीं पीड़ पराई हे जाने रे. किती गोड सुंदर सोपी व्याख्या नरसिंह मेहता महाराजांच्या आहे का. पीड पराई जाने. अरे दुसऱ्याचं दुःख जो जाणतो त्याचं नाव वैष्णव, त्याचं नाव संत. इथे महाराज म्हणतात दुःख होते जना न देखवे. म्हणून प्रार्थना केली, तुकोबारायचं लक्ष कीर्तनावरती लागे ना का. ऐकणाऱ्याच लक्ष नव्हतं ना. म्हणून एक वाक्य ऐका, तुम्ही किती मोठा महाराज आणा इथं कीर्तनाला, 50,000चा आणा नाही तर 70,000चा आणा, नाही का. पण जर ऐकणाऱ्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे नसेल तर कीर्तनाला रंग येईल का हो? बरोबर ना, येईल का? नाही नाही येणार. किती वागता मोठा आणा ना, ऐकणारे लोक उगा टंगळ मंगळ करा, इकडे बघ तिकडे बघ, उगा धिगाणा कर, हो नाही नाही येणार मेळ. त्याला येणार नाही, मजा येणार नाही. तुकोबाराचं लक्षच लागे ना. कारण लोकांचं लक्ष कुठं, बाहेरच्या सैन्याकडे लक्ष विचलित झालं तुकोबारायचं. म्हणून ऐका, मजा त्यावेळेला येते ज्यावेळेला बोलणाऱ्याचे शब्द आणि ऐकणाऱ्याचं लक्ष एकत्रित होतं, त्यावेळेला त्या कीर्तनाची मजा वेगळीच असते महाराज. याच्यासाठी माऊली ज्ञानोबारायांनी चालता चालता एक दृष्टांत दिला ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात मजा केव्हा येते ऐका. दृष्टांताची उवी त्याच्यानंतर सिद्धांताची उवी दोन्ही सांगतो म्हणजे लक्षात येईल. ऐका, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अगा सुगरणी आणि उदारे, पुढचं काय, रसज्ञानी जेवणारे. माऊली म्हटले आमची माता माऊली सुगरण असावी स्वयंपाक बनवायला आणि वाढायला चिंगूस असावी. बरोबर आहे ना. नाही 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 तर मग नाही मजा. मग मजा केव्हा आहे, ती सुगरण असली पाहिजे, वाढायला उदार असली पाहिजे. बऱ्याचशा माता माऊल्या सुगरण आहेत पण केलेलं त्यांना वाढूच वाटत नाही खाणाऱ्याला, म्हणून ना ते खाणार. ते आम्हाला खेड्यात नाही पण शहरात लय अनुभव येतो बघा कीर्तनाला गेल्यावर. एवढा रुचकर स्वयंपाक बनवतात काही काही माता माऊल्या किंवा शहरातल्या, पण गेल्यावर ते उग बारीक बारीक चपात्या. मग ते म्हणतात महाराज हवं का, हवं का, अरे का डोंबलं खावं का. खेड्यातले तर आम्ही कापूस लावणारे पाळ्या हाणणारी लोक, त्या एवढ्या एवढ्या चपात्याने काय होणार आहे. आमचा खेड्यातल्या माणूस जर चांगला गांजा पेला तर ते बैल बसवित आहे. एवढ्या एवढ्या त्या चपात्याने काय होणार आहे खेड्यातल्या माणसाला, नाही का. खेड्यातली माणसं दाबून जेवणारी, रट्टावून जेवणारे असतात आपले. मला मुद्दा हा सांगायचा आहे, माऊली ज्ञानोबारांची उभी काय सुगरण असावी. ती कशी असली पाहिजे बरं. सुगरण तरी कुणाला म्हणतात ऐका माता माऊल्यांनो. सुगरण तिला म्हणतात जेवणामध्ये शास्त्रकारांनी रस सांगितलेत 6. 6 रसाचं ज्ञान जिलाय. कोणत्या रसातला पदार्थ बनवायला लागली ती, तिला ज्या रसाचं ज्ञान आहे त्या रसाचा पदार्थ तिने रुचकर बनवला, तिला म्हणायचं सुगरण. रस किती आहेत 6. कोणते कोणते ऐका, कडू, आंबट, खारट, तिखट, तुरट, आणि एक कोणता राहिला, एक महत्वाचाच राहिला गोड. किती रस आहेत त्याला षडरस असा शब्द शास्त्रामध्ये. 6 रस आहेत जेवणामधले आणि प्रकार 4 आहेत. 4 प्रकार जेवणातले प्रकार किती आहेत 4 आहेत. 15व्या अध्यायातला श्लोक आपल्या सगळ्यांना पाठ आहे. ज्यांना पाठ आहे त्यांनी माझ्या मागं म्हणा. प्रकार तुम्हाला ज्ञानेश्वरी मधले जेवणातले 4 कळतील.
प्रसिद्ध श्लोक आहे ज्ञानेश्वरी मधला, गीतेमधला ऐका. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तम पचाम्यहम. किती विधम? चतुर्विध. मोठ्याने बोला, किती विधम? हा, चतुर्विधम म्हणजे किती प्रकारचं जेवण आहे? 4 प्रकारचं अन्न स्वतः भगवान म्हणतात मी प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये पचवतो. उभी ऐका, तो प्रकार कोणते 4 ऐका. शुष्के, स्निग्धे, सुपक्वे, विदग्धे, मीच गा चतुर्विधे अन्न पची. 4 प्रकारचं अन्न माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले. रस 6 आणि प्रकार 4. आणि हे जिला कळतात तिला काय म्हणायचं? बोला ना. सुग्रण. काय सुग्रण बायात आपल्या परिसरातल्या ते जे जेवण घेऊन आल्या होत्या आम्हाला, आम्ही जेवलो सगळे. किती पदार्थ होते हो, मोपता येत नव्हते एवढे. ते बघा ना, डबे त्यांनी घासून पुसून आणलेत मागं, ते जेवणाचेच आहेत ना. ते मी बघितलं, ते माग ते बाया 2-4 बसल्या, ते जेवण बिवणं आम्हाला ते खाऊ घातलं त्यांनी. किती मोठे, मी पण लक्ष देत होतो त्यांच्याकडे, त्या तिकडूनच आल्यात नाही का. मोकळे झाले महाराज, एवढा रुचकर बनवलं त्यांनी. दंडवत आहे तुम्हाला, फार गोड स्वयंपाक बनवला आज, खाल्लं आम्ही तिथे नाही का, सगळे जेवलोत आम्ही. जिला स्वयंपाकातल्या या गोष्टीचं ज्ञान तिला म्हणायचं सुग्रण. एवढ्या सुग्रण असतात काही माता माऊल्या. तुकोबाराचं प्रमाण सांगतो ऐका. काही माता माऊल्या एवढ्या सुग्रण आहेत, त्यांच्याकडे विष जरी दिलं तरी विषाचा अमृत करण्याची ताकद माता माऊल्याकडे. प्रमाण ऐका. तुका म्हणे गोडी एका विषा हाती. एखादीच्या हातामध्ये अशी काही ताकद आहे, विष जरी दिलं तरी ती अमृत बनवते सुग्रण माता माऊली. आता काय म्हणत्यान, विषाचं कुठं अमृत होत असतं का? हा महाराज काय येरवाड्यातून आलाय का? बीडच्या बागलानीच्या गोळ्या सुरू त्याला. बागलानी मोगले माहिती आहे, प्रसिद्ध आहेत बीडचे डॉक्टर नाही का. बास कळाला. आता मी बिडाचाच आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही का. लक्ष देऊ नाही का. विषाचं कुठं अमृत होत असतं का? पण होतं बघा विषाचं अमृत. एक पदार्थ असा आहे जेवणात विषासारखा कडू, एक भाजी कारलं. हा, कोणीतरी दिलं उत्तर. काय कडू? कारलं. गावरान कारलं. किती कडू आहे ते? विषा एवढं कडू आहे. पण एखादी माता माऊली एवढी सुग्रण असते कारलं बनवायला, असं वाटतं पुरणपोळी खाऊ नाही, पण अमक्या ताईच्या हातचं काय खावं. सगळ्याला येत नाही. एखादी असते गल्लीत गावात पाहुण्यारावळ्या, एखादी असते नाही का. मग माणसं म्हणतात पुरणपोळी खाऊ नाही, पण भागूबाईच्या हातचं कारलं खावं. आता तुम्ही म्हणता ही भागूबाई कोण आहे? भागूबाई पुढे बसली काय? नाही, ही इथली नाही भागूबाई. ही भागूबाई मी सांगितलेली माझी चुलती. लय भारी कारलं बनवती गणेश गुरुजी. मी काल परवाच खाल्लंय तिच्या हातचं. लय भारी कारलं बनवती माझी चुलती. चला म्हणलं आता चालतं चुलतीचं नाव घ्यावं. एरवी तरी कोण घेणार आहे तिचं नाव? म्हणतात का नाही माणसं. पुरणपोळी खाऊ नाही, पण अमक्या ताईच्या हातचं काय खावं? कारलं खावं. एवढं गोड बनवती, सुग्रण असते. आणि काय एवढी वेंधळी असतात बाया स्वयंपाक बनवायला. किती साहित्य द्या त्यांच्याकडे, चवच लागत नाही. तिने पुरणपोळी जरी बनवली ना, असं वाटतं वाळलेल्या लिंबाला फाशी घ्यावी. पण हिच्या हातची पोळी, हा, लिंबूवाला नाही, वाळलाच. लाकडं ते सगळं संगच तिथंच. बास, हलवायचाच नाही गडी, तिथंच फुकून द्यायचा. एवढ्या बेकार काय बनवतात बरं का स्वयंपाक. आता मला काय कोणाला नावं नाही ठेवायचे, पण खरे का नाही? खरंय. एक वाक्य सांगतो ऐका. जर माता माऊली बाई सुग्रण असेल तर ती कोंड्याचा मांडा बनवते. सुग्रण असेल तर काय? मोठ्याने बोला. काय? सुग्रण असेल तर कोंड्याचा मांडा बनवते, आणि वेंधळी असेल तर रव्याचा धोंडा बनवते. रव्याचा धोंडा कळाला का नाही? रवा गऱ्याचा लाडू. जर बाबा त्याची चाचणी बिघडली, धोंडाच खायचा नाही, फेकूनच खाणायचा. पकवाजाच्या हातुडीने फोडला तरी फुटत नाही. एवढा बेकार बनवितात ते. चाचणी चुकू नये बाबा रव्याची. बास. सुग्रण असेल तर कोंड्याचा मांडा, हा, वेंदळी असेल तर रव्याचा धोंडा बनवते. काय एवढ्या सुग्रण आहेत महाराज ऐका. माऊली म्हटले ती माता माऊली सुग्रण असावी, आणि वाढायला उदार असावी, आणि जेवणारा रसज्ञ, त्याला चव कळाली पाहिजे. नाही तर उग त्या माता माऊलीने 4 तास बेजार होऊन रुचकर स्वयंपाक बनवलाय. पुरणपोळी बनवली, मस्त आमटी बनवली, 2-3 प्रकारचे भजे बनवले. ते कांद्याचे काय, त्यानंतर ते पालकाचे, बटाट्याचे भजे, 2 चटण्या, भजे, कुरडया, पापड, हे सगळं बनवलं. आणि 4 तास बेजार होऊन खाणाऱ्याच्या समोर ताट वाढून सुंदर आणलं त्या माता माऊली.
खाणारा एवढा हुशार होता पट्ट्या, त्याने सगळ्याचा काला केला तिच्या पुढंच लागला वरपायला. ती म्हणली ह्याच्यासाठी 4 तास मी काढते. अरे ह्याला पिठलं हाताय पाहिजे होतं आणि भाकरी थापाय पाहिजे होतं. अरे याला चवच कळत नाही, याला काय उपयोग आहे. अरे ती आमटीचा स्वाद घे निराळा, तिने बेजार झाली 4 तास. ती काहीतरी वेगळी आमटी, तिने 3 प्रकारचे भजे केले. तुला जरा आनंद घे, जरा वर्णन कर. अहो एकाच घासामध्ये 2 गुलाबजाम खाता येतील, पण मला सांगा खावेत का? येते ना खाता, पण खावेत का? अहो नाही ना. चवी चवी घेऊ, खाण्याचं शास्त्र आहे ना. चवी चवीने खाल्लं पाहिजे. मला मुद्दा हा सांगायचा आहे, सुग्र नसावी जेवणारा रसज्ञ, म्हणजे त्याला चव कळाली पाहिजे. आणि चव कळून नुसता अर्ध्या चपातीमध्ये माझ्यासारखा बास करणारा नसावा, रट्टावून जेवणारा असला पाहिजे आमच्या वारकऱ्यासारखा. ते आमचे आळंदीला एक वारकरी आहेत, सदाबुवा नावाचे वारकरी. ते सदाबुवा म्हणतात की सुराने मरावं रणात आणि वारकऱ्याने मरावं अनाथ. मरण आलं तरी खायला हायगई करू नये, वारकऱ्या रट्टावून आणलं पाहिजे. किती खावं ते सदाबुवा म्हणतात, हे कपाळ जेवढं टणक आहे का तेवढं टणक इथं झालं पाहिजे. तोपर्यंत हायगईच नाही, नुसतं रेटायचं बस, बाकी काहीच नाही. वारकऱ्यासारखं खाल्लं पाहिजे म्हणले. खाणारा रसज्ञ असावा आणि भरपूर जेवणारा, त्यावेळेला मजा आहे. कोण म्हणतात? मोठ्याने बोला. कोण? शंकर महाराज नाही, ज्ञानेश्वर महाराज. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगितली. आता ऐका, याच्या खाली सिद्धांताची एक गोड ओवी आहे ज्ञानोबा. याच्या खालच्या ओवीमध्ये जी आपल्याला अपेक्षित आहे, माऊली ज्ञानोबा म्हणतात, तैसे हो तसे जे देवा अवधानाची लवलवा, व्याख्यान चढले भावा चौगुणे वरी. किती गोड माऊलींचे शब्द आहे का. माऊली म्हणतात तैसे हो तसे जे. तैसे म्हणजे कैसे, जे वरी सांगितलं ना, सुग्रण आणि जेवणारा एकत्रित आल्यानंतर तसं होतं. कधी? तैसे हो तसे जे देवा अवधानाची लवलवा. त्यावेळेला ज्या वेळेला श्रोत्यांचं लक्ष बोलणाऱ्या वक्त्यांच्या शब्दाकडे लागतं, त्यावेळेला जी जेवणाऱ्याची सुगरणबाईची मजा आहे तशी मजा येते कीर्तनात, श्रोत्यात, ऐकण्यात, वक्तृत्वात. त्यावेळेला मजा आहे. व्याख्यान चढले भावा, किती रंग येतो? चौगुणेवरी, 4 पट रंगत जर ऐकणाऱ्याचं लक्ष असेल बोलणाऱ्याकडे. पण गंमत बघा, लोहगावच्या मंदिरामध्ये मात्र हे मजा आली का? मजा आली नाही ना. का? कीर्तनकार फार मोठे आहेत, पण ऐकणाऱ्यांचं लक्ष बाहेर. आणि मग तुकोबाराला प्रार्थना करावी लागली. लोक घाबरायला लागले, देवा आम्हाला असा एखादा ठाव दे की आमचं रक्षण कर, मी माझ्या मरणाला घाबरत नाही. तुकोबाराय म्हणले, मी तर घाबरतच नाही, पण देवा ऐक, हे संवाद चाललाय, लक्ष द्या, हा संवाद चाललाय तिथे लोहगाव मध्ये. मग तुकोबारा देवाला म्हणले, देवा ऐक, मी तर मरणाला घाबरतच नाही, पण ऐक, उभ्या माझ्या जातीमध्ये आजपर्यंत कुणी मरणाला घाबरलं नाही. आणि हे काय तुला माहित नाही का? दुसरं चरण, ऐसी परंपरा
याच्यामध्ये काय नवल, आवाज माझ्या जातीमध्ये कुणी मरणाला भीत नाही हे का तुला माहित नाही का? तुम्ही दातारांनी नाहीसे हे तुला माहित आहे देवा. आता लक्ष द्या, या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये पहिला शब्द वापरलाय तुकाराम महाराजांनी, जात. बरोबर ना? कोणता शब्द आहे? जात शब्द वापरलाय. आणि आज महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर या शब्दाभोवती सगळा महाराष्ट्र फिरायला आहे. बरोबर ना? राजकीय क्षेत्र असेल, समाजकारण असेल आणि दुर्दैवाने धार्मिक क्षेत्रही असेल, जातीयवादाचं पेव फुटलंय महाराष्ट्रामध्ये. दुर्दैव आहे महाराष्ट्राचा. ऐका हो, राजकारणामध्ये लोक जाती बघतील, त्यांचा विषय येतो वोट बँक, स्वतंत्र विषय त्यांचा. ती लोक जाती बघतील, याच्यामध्ये नवल वाटत नाही शहाण्या माणसाला. समाजकारणामध्ये जात आली, जगण्यामध्ये लोकांच्या जात आली, हेही काही वाटलं नाही. पण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, इथेही या व्यासपीठावर देखील जाती बघितल्या जातात. मला वाटतं यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं काही नसलं पाहिजे. इथे जाती नाही बघायला पाहिजे. याता याती धर्म नाही विष्णुदासा, सगळ्यांना प्रमाण आपल्या पाठेत. अहो इथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ आणि पुढचा मुद्दा ऐका, आदि करून वेश्याही सगळ्यांना सामावून घेणारा संप्रदाय. आणि काही माणसं इथे 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 जातीयवाद करतात. मी एक वाक्य सांगतो जबाबदारीने, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून, गळ्यामध्ये टाळ घेऊन जर एखादा माणूस भजन करून जातीयवाद करत असेल तर त्याचं भजन करणं हे पुण्य नाही, त्याचं भजन करणं पाप आहे. जातवेत गोत कुळशीळ मात, जातवेत गोत कुळशीळ मात, कुळशीळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त रे ना भजे का त्वरित भावनायुक्त. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात, लक्ष द्या, इथे जाती बघितल्या जात नाहीत, पण आज दुर्दैवाने जाती बघितल्या जातात. ते कधी करू नये जे कुणी करत असतील, आणि ते करूनही भजन करत असतील तर ते भजन करणं पाप आहे. बाबांना आणि देवाला ते कधीही आवडणार नाही. तुकोबाराय ज्ञानोबारायांना ते अजिबात आवडणार नाही. मुद्दा माझा असा आहे. पण महाराजांनी इथे शब्द वापरला जात, म्हणजे इथे जात कोणती घ्यायची? तुकोबाराय कुणबी होते, मराठी होते, म्हणून इथे जात शब्द वापरलाय. तो मराठी किंवा कुणबी या अर्थाने घ्यायचा का? तर अजिबात नाही. जात म्हणजे नेमकं काय हा देवानी प्रश्न विचारलाय. महाराज तुम्ही म्हणताय की तुमच्या जातीमध्ये कुणी मरणाला भीत नाही, एक्सप्लेन करा, सांगा उलगडून. जात म्हणजे नेमकं काय अर्थ घ्यायचा याचा? एखादं उदाहरण देऊन सांगा. जात म्हणजे कोण? तर
तर इथे जात शब्दाचा अर्थ घ्यायचा विचार. माझ्या विचाराची जी माणसं आहेत ती माझ्या जातीची, ती कधी मरणाला घाबरत नाहीत. म्हणले महाराज उदाहरण द्या ना तुम्ही, असं कुणी विचारलंय? देवाने झालंय आपलं 10 मिनिट राहिलेत, आपल्याकडे लक्ष द्या. एक 7-8-10 मिनिट संपवायचंय आपल्याला, इकडे लक्ष द्या. असं देवानी विचारलं तुकाराम महाराजांना. मग तुकोबारा त्या लोहगावच्या मंदिरामध्ये कीर्तनाच्या गादीवरून देवाला उदाहरण सांगताय. देवा ऐक, माझ्या जातीचे म्हणजे कसे आणि कोणते, देवा ऐक. अरे म्हणले देवा, सत्य युगामध्ये तू एक अवतार घेतला होतास, लक्षात आहे का तुझ्या? देव म्हणले महाराज कोणत्या अवताराबद्दल बोलताय? मी तर अवतार अनेक घेतले ना, तुम्ही तर म्हणता ना हे अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, हे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अनेक अवतार भगवान परमात्मा म्हणतो मी घेतले, तुम्ही कोणत्या अवताराबद्दल? देवा ऐका, तुकोबारांनी जरा देवाला समजावून सांगितलं. देवा ऐक, एक विचित्र प्रकारचा अवतार घेतला तू सत्ययुगात. त्या अवताराचं वर्णन असे, मुंडकं होतं सिंहाचं, धड होतं माणसाचं आणि हात होते अस्वलाचे. कोणता अवतार? हा, वामन अवतार, बरोबर ना? हो म्हणायला लागलेत काही काही. हा, नरसिंह अवतार. 3 प्रकारचा अवतार आहे तो. मुंडक सिंहाचं, धड माणसाचं, हात अस्वलाचे. कुणासाठी घेतला होता देवा? देव म्हटले माझा एक भक्त होता, त्या भक्ताचं नाव आहे भक्त प्रल्हाद. त्या भक्त प्रल्हादाचा पिताश्री, त्याचा बाप, त्याचं नाव हिरण्यकश्यपू. त्याला मारण्यासाठी मी अवतार धारण केला होता. त्या भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याच्या बापाने, शांत बसा शांत बसा, अनेक प्रयत्न केले भक्त प्रल्हादाला मारण्याचे. भागवतामध्ये त्याचं विस्तृत वर्णन आहे. अनेक प्रयत्न केले भक्त प्रल्हादाला मारण्याचे. प्रयत्न असे केले त्याच्या बापाने. माय ऐका जरा, त्या भक्त प्रल्हादाला डोंगराच्या कड्यावरून खाली टाकून दिलं. शांत बसा, महिला मंडळ शांत बसा. गेले गेले चोर गेले गेले गेले, शांत बसा. भजन पै विक्षेप, भजन पै विक्षेप. पुढचं ऐका, भजने विक्षेप 3रं चरण आहे ना, त्याची पै मरण आहे. मरतो ना आम्ही सगळे भजने. मारता काय आम्हाला? शांत बसा जरा. झालं 2च मिनिट राहिले आपल्याकडे. फक्त एक नियम आहे आपला, की कीर्तनाची जी मर्यादा आहे तो अभंग आपल्याला पूर्ण करावा लागतो. आपली वेळ फक्त 7 मिनिट शिल्लक आहे. तेवढा वेळ गोंधळ करू नका. जे जायचे ते गेलेत, नंतर आपण जाऊ सगळेजण 11च्या पुढे. धरू त्यांना, शोधून हाणू त्यांना, गालांना कळू. फक्त थोडा वेळ इकडे लक्ष. मी पण येतो, रात्रभर हिंडू आपण त्यांच्यामध्ये. इकडे लक्ष द्या जरा. काय सांगत होतो मी? भक्त प्रल्हाद. जमला वेळ आता. बोललं का? अरे काय सांगत होतो? प्रल्हाद सांगत होतो ना मी. जातीचे माणसं म्हणजे कसे ऐका, आणि मला उत्तर द्या. इकडे महिला आणि पुरुष माझ्या पाठीमागे बोला, मला उत्तर द्या. त्या भक्त प्रल्हादाला प्रयत्न करतो त्याचा बाप 100% मारण्याचे. किती प्रयत्न केले ऐका. भागवतात विस्तृत विचार, त्याचे श्लोक आपल्याला सांगता येतील, वेळ आपल्याकडे नाही तेवढा. ऐका, कड्यावरून टाकून दिलं भक्त प्रल्हादाला. मला सांगा तो मेला का? मोठ्याने बोला. हा, नाही म्हणा मोठ्याने. मेला का? बरं भिला का? उकळत्या तेलाच्या कढईमध्ये भक्त प्रल्हादाला सोडलं. उकळत्या तेलाच्या. भक्त प्रल्हाद मेला का? बरं भिला का? हत्तीच्या पायाखाली भक्त प्रल्हादाला दिलं. भिला का? मेला का? अनेक प्रयत्न केले भक्त प्रल्हादाला मारण्याचे. प्रयत्न करत असताना थकला तो हिरण्यकश्यपू, आणि त्याच वेळेला त्या हिरण्यकश्यपूची बहीण तिथे आली. तिचं नाव काय? ती आजी माधुरी दीक्षित म्हणती. अरे नाही, माधुरी दीक्षित नाही. काय नाव आहे तिचं? होलिका. हा, बास इकडून सांगितलं कोणीतरी. काय नाव आहे तिचं? होलिका तिचं नाव, जे आपण पेटवतो आपल्या घरासमोर दरवर्षी. ऐका, ती हिरण्यकश्यपूची बहीण म्हणजे प्रल्हादाची कोण झाली? ती नात्याने आत्या झाली ना, बापाची बहीण म्हणल्यावर. ती हिरण्यकश्यपूची बहीण तिथं आली. दादा काहीतरी करतोय आपला. जवळ जाऊन त्या होलिकेने विचारलं, दादा काय उद्योग चाललाय? काय नाही म्हणले, हे पोरग मारायचे. का? विरोधात जाते माझ्या शत्रूचं नाव भजन माझ्या समोर करतंय, मेलं पाहिजे, अनेक प्रयत्न करतोय, मरत नाही. ती म्हणली, दादा एक काम कर, मी आले, तू काळजीच करू नको, ह्याला मी मारते. कसं मारची तू? म्हणले, तू अजिबात काळजी करू नको.
अग्नीचं वरदान आहे, मला जाळू शकत नाही, मी बरोबर याला जाळते, मला अग्नी नाही जाळणार, हे मरल, अजिबात तू काळजी करू नको, माझ्या डोक्याने ह्याला बरोबर मारते. हिरण्यकश्यप म्हणला तू डोक्याने मारतीस? ती म्हणली हो. आणि मग हिरण्यकश्यप म्हणला मी तर असं ऐकलंय बायांना डोकं नसतं. यार माझ्याकडे नका रागाने बघू, कोण म्हणलाय? ते हिरण्यकश्यपू. तिला एवढा राग आला, तुम्हाला जसा आला ना आता तसाच तिला राग आला. ती गेली त्याच्या पुढे हात करून म्हणली मूर्खा नालायका, अक्कल नाही तुला कोण म्हणलं बायांना डोकं नसतंय? अरे बायांना एवढं डोकं आहे जिथं माणसाचं बंद पडतं. आता तरी बोला ना पुढचं, तुमच्या बाजूने बोलायला लागलो, तिथून पुढे यांचं सुरू होतं. बस एवढ्या बुद्धिवान आहेत म्हणले आम्ही स्त्रिया, काय कमीत का? खरं सांगा पुरुष मंडळी, यांच्या बुद्धिमत्तेवरच संसार चालू आहे का नाही तुमचा? यांच्या बुद्धीमुळेच खरं आहे ना ते. अहो संसार करावा स्त्रियांनीच, आणि त्यांच्याचमुळे हे सगळे गाडी सुरू आहेत आपले संसाराचे. बुद्धिवान आहेत आम्ही. मी मारते काळजी करू नका. ठीक आहे म्हणले दीदी तुला मारायचं तसं मार, फक्त हे पोरग मेलं पाहिजे. ती म्हणली एक काम कर, चितारच लाकडं मोठे त्याच्यावर मी बसते, मांडीवर ह्याला घेते, खालून पेटून दे, हे मरल मी वाचल. कारण अग्नीचं वरदान आहे. खरंच होतं माय, अग्नीचं वरदान होतं. तिला अग्नी जाळू शकत नव्हता, पण तिथे एक गोम होती अशी ठेवलेली. अग्नीने वरदान देताना असं सांगितलं होतं, अग्नी तुला जाणणार नाही, पण संतांना भक्तांना चांगल्या माणसाला त्रास द्यायला जाऊ नको. जर भक्ताला आणि संताला त्रास द्यायला जाशील तर अग्नी तुला जाळेल. नेमकं त्याच वेळेला ती विसरली की आपला भाचा संत आहे, भक्त आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी रचली चिता. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि तिने हनूच खोळवलं. दादा दी म्हणले फुकून. दादा तयारच होता टेंबा घेऊन. दादाने लावला ना टेंबा, अजे धड 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 चिता पेटली, आकाशामध्ये ज्वाळा जायला लागल्या. दादा असा लांबून बघायला लागलाय. पोरग मेलं वाटतं आपलं. कसा बघत होता माहितीये का? तुम्ही आता जसं माझ्याकडे बघतात ना तसंच बघत होता तो दादा. मेला काय म्हणले आपला पोरगा. जसा जाळ थोडा कमी झाला, समोर बघितलं तर भक्त प्रल्हाद हात जोडून भगवंताचं नामस्मरण करून जाळात. तसेच भक्त प्रल्हाद वाचला ना, आत्याच पेटली. आत्याच जळाली ना, ढंढण ढंढण आत्याच पेटून गेली, आत्याच मेली. मग त्या भक्त प्रल्हादाला ऐका, चितेमध्ये ठेवलं तरी भक्त प्रल्हाद भिला का हो? मेला का? तुकोबारा लोहगावच्या मंदिरामध्ये देवाला म्हणतात, देवा तो सत्ययुगामधला भक्त प्रल्हाद माझ्या जातीचा आमुची, तो जाती ही माझी जात. अरे आमच्या जातीतले माणसं भेटत नाहीत. अनेक उदाहरणं त्या ठिकाणी दिले. त्या दोघांचा फार संवादात्मक बोलणं आहे. मग तुकोबारा वेळे अभावी त्या ठिकाणी देव म्हटले, महाराज तुम्ही म्हणता तुम्ही मरणाला भीत नाही, तुमच्या जातीमध्ये कुणी भीत नाही, मला सगळं हे माहित आहे. म्हणले मग तुम्हाला मरणच नाही का? तुमच्या जातीतले माणसं मरत नाहीत का? तुकोबाराय म्हणले, देवा आमचं मरण जरा वेगळं आहे. कसं आहे मरण? अरे म्हणले, रात्र आणि दिवस तुला आवडणार आम्ही जे भजन करतो ना, त्या भजनामध्ये जर बाबा विक्षेप झाला ते आमचं मरण. तिसरं भजनी विक्षेप तेची मै मरण, भजनी विक्षेप तेची मै मरण, भजनी विक्षेप तेची मै मरण, भजनी विक्षेप तेची मै मरण. कसं आहे मरण महाराज तुमचं? आमचं मरण देवा वेगळे, सामान्य लोकांसारखं नाही.
रात्र आणि दिवस आम्ही जे तुझं भजन करतो त्या भजनामध्ये जर विक्षेप झाला तर भजनी विक्षेप त्याची पै मरण, ते मरण आहे आमचं. म्हणून ऐका, एक वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका. भजन करणारा माणूस जर तुमच्या समोर असेल, एखादी देवाच्या भक्ती करणारं, तर नेहमी काळजी घ्यायची, भजन करणाऱ्या माणसाला आपला विक्षेप होता कामा नये. भजन करणाऱ्या माणसाला कधी विक्षेप करू नये. भजन ही देवाची भक्ती आहे महाराज, आणि देवाला सगळ्यात जास्त भजन आवडतं. पांडुरंगाला भजन सोडून दुसरं काहीच आवडत नाही. ऐका ना, प्रमाणे ना आपल्याला पाठ, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार 8 ते 10. किती नामाचा उच्चार कधी? रात्र आणि दिवस, नाही का, कायम भजन. आणि म्हणून आमचे वारकरी जनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा ए गोविंदा पवाने गोविंदा पवाने दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे कायम आम्ही रात्र आणि दिवस तुझं भजन करतो. त्या भजनामध्ये विक्षेप हे आमचं मरण. देवाला भजन आवडतं म्हणून वारकरी भजन करतात. एक वाक्य सांगतो आणि थांबतो, लक्ष देऊन ऐका. पंढरपूरमध्ये एका महान संतांची काही दिवसापूर्वी कथा झाली होती. जुन्या लोकांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य. कलियुगामधले शुकदेव म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, अशी ज्यांची ख्याती होती, त्या भागवताचार्याचं नाव आहे डोंगरेजी महाराज. तुम्ही नाव ऐकलं असेल, आपल्याकडे भागवत चालू आहे ना. डोंगरेजी महाराज एवढे मोठे भागवताचार्य होते. ऐका, ज्या वेळेला व्यासपीठावरती कथा सांगायला बसायचे त्यावेळेला पहिल्यांदा सुरुवातीला डोळे लावायचे आणि मेरा कन्हैया हा शब्द बाहेर पडल्याबरोबर डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायच्या. एवढं प्रेम कृष्णावरती डोंगरेजी महाराजांचं होतं. कलियुगातले शुकदेव म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. पंढरपूरमध्ये कथा होती, लाखो लोक त्यांच्या कथेला होते. आणि पंढरपूरच्या कथेमध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं होतं. ते वाक्य आपल्याला इथं महत्वाचं आहे. ऐका, ते म्हटले होते, ऐका, 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या. ऐका, हिंदीमधून कथा करायची. ते म्हटले, ऐका, वृंदावन में रहने वाला जो ठाकुर है वो श्रृंगार प्रिय है, जगन्नाथपुरी में रहने वाला जो ठाकुर है वो उत्सव प्रिय है, द्वारका में रहने वाला जो ठाकुर है वो भोग प्रिय है, लेकिन पंढरी में रहने वाला जो ठाकुर है वो भजन प्रिय है. ऐकताय ना? पंढरी मध्ये राहणाऱ्या देवाला दुसरं काहीच आवडत नाही, त्याला आवडतं भजन. म्हणून आमचे वारकरी रात्रंदिवस भजन करतात. आता वारी झाली ना, वारीमध्ये 2 वाजता रावटीच्या बाहेर येऊन बघा तुम्ही, तरी तुम्हाला टाळ वाजलेला आवाजच येतो वारीच्या रस्त्याने. रात्र दिवस लोकांना वाटतं भूत आहेत का हे, बाकीच्या लोकांना थांबतच नाहीत, कायम टाळण ते पकवाचं सुरूच आहेत. का एवढा अट्टहास करतात आमचे वारकरी? पंढरीच्या पांडुरंगाला ते आवडतं, त्याच्यामध्ये विक्षेप आवडत नाही. महाराज म्हणले, ते आमचं मरण आहे. भजनी विक्षेप त्याची पै मरण नवजा. असा एखादा ठाव दे, तुका म्हणे नेगो आघाताचा वारा ते स्थळी दातारा ठाव मागे. असा एखादा ठाव दे की जिथे कोणताच आघात आम्हाला स्पर्श करणार नाही. या सैन्याचा आघात देखील आम्हाला तिथे स्पर्श करणार नाही. मग असा कोणता ठाव आहे? एक प्रमाण सांगतो आणि थांबतो, ऐका. ए आघाता वेगळा असे ठाव हा निराळा, उंच देवाचे चरण चरण, उंच देवाचे चरण. बस, आघाता वेगळा एकच ठाव म्हणजे देवाचे चरण. म्हणजे प्रामुख्याने तुकोबाराय म्हणतात की मंदिरामध्ये बसलेल्या लोकांना आम्हाला कुठे स्थान दे तू देवा? तुझ्या पायाजवळ. मग हे जे सैन्य बाहेर वाट बघत थांबले, या सैन्याचा आमच्यावरती प्रभाव चालणार नाही. देवानी ती प्रार्थना ऐकली. कीर्तन संपूर्ण ज्या वेळेला लोक मंदिराच्या बाहेर पडत होते, ऐका, लोहगावच्या बाहेर पडत असणाऱ्या प्रत्येक माणसाला पांडुरंगाने तुकोबाराच्या प्रार्थनेने छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप दिलं.
हरेक माणूस मंदिरामधून बाहेर पडला की शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये सैन्याला दिसायचा आणि ते म्हणायचे, अरे वो देखो वो शिवा जा रहा है, पकडो उसे, मारो उसे, काटो उसे. आणि लोक पळायचे त्या लोकांच्या माग. याच्या पुढचं ऐका, घोड्यावरती बसलेल्या प्रत्येक सैन्याला देखील पांडुरंगाने शिवाजी राजांचं रूप दिलं आणि ते एकमेकाकडे बघायचे तर त्याचा सहकारी त्यांना शिवाजी राजांच्या रूपात दिसायचा. आणि पळायला लागला घोडा की म्हणे वो शिवा भाग रहा है, पकडो उसे, काटो उसे. आणि एकमेकाला कापलं व त्यांनी एकमेकाला तलवारी खुपसल्या. सगळं सैन्य तिथे मरून पडलं. एवढं मोठं स्वराज्यावर आणि कीर्तनावर आलेलं संकट गादीवरती उभा राहून 3 अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी दूर केलं. याच प्रकरणाला इतिहासामध्ये परचक्र म्हणतात. हे परचक्र तुकोबारायांनी पांडुरंगाच्या भक्तीने दूर केलं.